मी चिंतनबाई यांना चिंतामणबाई गांगुर्डे यांना विनंती करतो की त्यांनी नेहमी प्रत्येक वर्षी भाई तुम्ही मार्गदर्शन करताय आणि ही वेळ चुकलेली नाही, मला कळतंय तुमची तब्येत ठीक नाही आहे, तरी सुद्धा तुम्ही थोडंसं मार्गदर्शन इथल्या उपस्थित रसिक प्रेक्षकांना, आमच्या कार्यकर्त्यांना, आमच्या महिला कार्यकर्त्यांना तुम्ही करावं. कारण जर तुम्ही मार्गदर्शन केलं नाही तर थोडंसं चुकल्यासारखं वाटेल, हा कार्यक्रम थोडासा अपूर्ण राहील. म्हणून तुम्ही 2 शब्द का होईना पण कार्यकर्त्यांना मार्गदर्शन. भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज या महामानवांना अभिवादन करून आजचा संयुक्त जयंती उत्सव या ठिकाणी बौद्ध सामाजिक संस्था हे गेल्या अनेक वर्षापासून या भीमवाडीमध्ये हा कार्यक्रम मोठ्या आनंदाने साजरा होत असतो. मला आठवतं अशोक, मी लहान होतो, शाळेतला विद्यार्थी. त्या भीमवाडीमध्ये गेल्या 60 ते 70 वर्षापासून बाबासाहेबांची जयंती ही कव्वालीच्या कार्यक्रमाने या ठिकाणी साजरी होत असतात. तो काळ मी बघितला विद्यार्थी दशेतला. तिरंगी सामने, एका बाजूला गोविंद मशिलकर, एका बाजूला श्रावण यशवंते आणि मध्ये प्रल्हाद शिंदे, अशा महाविचारवंत गायकांचा कार्यक्रम या भीमवाडीमध्ये इथल्या लोकांनी साजरा केलेला. शंकर सूत या ठिकाणचे मोठे कवी होते. किसन खरात या ठिकाणचे गायक, आमचे जवळचे मित्र चंद्रकांत शिंदे, असे अनेक लोक या ठिकाणी चांगल्यापैकी कवी आणि गायक निर्माण झालेले लोक या भीमवाडीमध्ये आहेत. मला आठवतं मी यदोरा रोकड्यांना देखील विसरणार नाही. का यदोरा रोकडे त्या काळामध्ये जे कार्यक्रम आयोजित करायचे, हे मोठे मोठे गायक हे त्यावेळेस या वसाहतीमध्ये येत असत. मित्रांनो, बाबासाहेबांची जयंती ही सगळीकडे सुरू होते, सगळीकडे सुरू आहे. पण या भीमवाडीतली बाबासाहेबांची जयंती सगळ्यांपेक्षा फार वेगळी आहे. 2 महिन्यापासून इथला तरुण, इथल्या आमच्या महिला भगिनी, माता भगिनी, तसं आपल्या घरामध्ये एखादं लग्न निघतं आणि ते लग्न यशस्वी करण्यासाठी ते सगळे लोक रात्रंदिवस राबत असतात, एकत्रित राहतात आणि तो कार्यक्रम यशस्वी करतात. अशा प्रकारे या ठिकाणी बाबासाहेबांची जयंती साजरी करण्यासाठी या आमच्या माता भगिनी, आमचे सगळे कार्यकर्ते हे राबत असतात. मित्रांनो, मला वामनदादाची एक ओळ आठवते. थांबव इथे घुगराची गाडी, ही आली भीमवाडी. आणि खरंच भीमवाडी आहे. इथं तुम्ही बघितलं असेल संपूर्ण घाटकोपरमध्ये अनेक वस्त्या आहेत, अनेक ठिकाणी जयंती होते, पण कव्वालीचा कार्यक्रम कुठेच होत नाही. ऑर्केस्ट्रा एखादं नाटक नाही तर झालं तर ऑर्केस्ट्रामध्ये त्या 2-4 बाया नाचवायचं काम हे वस्तीमध्ये सुरू आहे. पण एकच असे हे भीमवाडी आहे, या ठिकाणी कव्वालीचा कार्यक्रम सुरू असतो. बाबासाहेबांचे विचार काव्यातून या ठिकाणी सांगितले जातात. परंतु आता सध्या माझ्या माय भगिनींना मी विनंती करणार आहे, गाण्याचं स्वरूप बदलत चाललंय, गाण्याचं स्वरूप बदलत चाललंय. अरे कुठच्या गाणे आणले तुम्ही, कुठून काढले गाणे? या शास्त्रीय गाणे जयंती बाबासाहेबांची, ज्याने आम्हाला
बाबासाहेबांनी विचार दिले, दिशा दिली, ते बाबासाहेबांच्या बाजूला आणि इथे बदल चाललंय. पण शेडी कापतात, कोण काय कापते? अरे कापा कमी कशाला पाहिजे? अरे सांगा ना, बाबासाहेब सांगा, बुद्ध सांगा. अरे दिवस रात्र कमी पडतील एवढे बाबासाहेब आणि बुद्ध आहेत तुमच्याकडे, तुमच्या पुस्तकामध्ये, तुमच्याकडे. शोध झाला पाहिजे. कोणी सांगितलं? कार्यकर्त्यांनी सांगितलं शेंडी आणा, कार्यकर्त्यांनी सांगितलं गाडी आणा, सांगितलं नाही ना? मग तुम्ही आणला कशा? कोणाला विचारला? काय म्हणून घ्यायला तुम्ही? हे गाणं बंद करा. बाबासाहेब आणि बुद्ध या ठिकाणी 70 वर्षापासून 60 वर्षापासून आम्ही ऐकत आलो. आज आम्हाला ते ऐकते, ते ऐकण्यासाठी आम्ही येतो. आमची तब्येत खराब असो काय असो, माझा मुलगा सायर हॉस्पिटलला ॲडमिट आहे, ऑपरेशन झालेलं आहे, माझी तब्येत खराब आहे. पण भीमवाडीतली जयंती ही माझी घरातली जयंती आहे, ही बाबासाहेब बुद्धांची जयंती आहे. मी तो मला जायला पाहिजे, माझ्या गावात, माझ्या घरात जायला पाहिजे. हे पाहून मी इथे आलं. आणि जेव्हा मी अशोकचं नाव ऐकलं, अशोक इथे गाणं गाणार आहे, मला खूप आनंद झाला. पण तेवढं दुःख आलं. असं नाही व्हायला पाहिजे. अशोककडून ही अपेक्षा नाही आहे. कोणी काही गाव त्या नागपूर आले असतील, त्याला कधी माहीत नसेल, की आमची भगिनी आहे, त्यांच्याकडे देखील मोठं दप्तर आहे बुद्ध आणि बाबासाहेबांचं. तर आम्हाला माहीत आहे, त्याच्याकडे सगळ्यांकडे असतो. तर मी या ठिकाणी त्याचं न बोलता या संत जयंतीच्या कार्यक्रमाला मी आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, धन्यवाद. आमच्या विनंतीला मान देऊन काही राहिलेले कार्यकर्ते पुन्हा हजर झालेले आहेत. तर मी आमच्या बौद्धिक सामाजिक संस्थेचे ज्येष्ठ सल्लागार आयुष्यमान सुभाषजी कांबळे यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपला सन्मान घ्यावा. तसेच आमचे मित्र आयुष्यमान सलीम शेख हे सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा सत्कार करून त्यांना सन्मानित करतो. तसेच मनसूर भाईजान हे सुद्धा इथं उपस्थित झालेले आहेत. त्यांना सुद्धा आम्ही सत्काराचं मानचिन्ह देऊन त्याचा अभिषेक घेतो. तसेच सिद्धार्थ शिंदे कुठे असतील तर त्यांनी व्यासपीठावर यावं. सुमित भालेराव हेही कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यावं. किरण कांबळे हेही कुठे असतील त्यांनी व्यासपीठावर यावं. आता खरोखरच सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे आणि मी दोन्ही कलावंतांना पुढे सूचना करतो की त्यांनी उर्वरित कार्यक्रम सुरू करावा.